नमस्कार, मी संगीता भांडवले या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत। चला तर मग आज आपण करून पाहणार आहोत थंडगार अशी लस्सी। उन्हाळा स्पेशल रेसिपीमध्ये आपण आज थंडगार मलईदार अशी लस्सी बनवणार आहोत। अगदी कमी साहित्यामध्ये ही लस्सी बनते। वेळेची बचत आणि पैशाची बचत दोन्हीही आज आपण या व्हिडिओमधून शिकणार आहोत। चला बरं मग अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। आता लस्सी बनवण्यासाठी या ठिकाणी घरीच बनवलेलं साईचं अगदी असं घट्ट दही या ठिकाणी 1 वाटी घेतलेलं आहे। 1 वाटी दह्यासाठी तुम्ही या ठिकाणी 2 कप दूध घालू शकता। मी या ठिकाणी 1च कप दूध घातलेलं आहे। 4 चमचे पिठी साखर। अगदी तुम्हाला लस्सी कितपत घट्ट हवी यावर दुधाचं प्रमाण ठेवा। आता मलईदार आणि लच्छेदार अशी लस्सी बनवण्यासाठी या ठिकाणी मी 2 ते 3 चमचे अशी साई घेतलेली आहे, मलाई घेतलेली आहे। आता याला मिक्सरमध्ये न फिरवता आपल्याला अशी लच्छेदार अशी लस्सी बनवायची आहे, म्हणून तुम्ही अशा हात रवीचा वापर करू शकता। मी या ठिकाणी बीटरच्या साहाय्याने याला असं रवीसारखं फिरवून घेते आहे। मिक्सरमध्ये जर घातलं तर दह्याचे जे कण आहेत ते असे स्मूथ बनतील। हे फिरवत असताना तुम्ही यामध्ये 2 ते 3 आईस क्यूब देखील घालू शकता किंवा सर्व करताना देखील घालू शकता। अगदी 2 ते 3 मिनिट छान असं हातरवीनं त्याला फेटल्यानंतर लगेचच आपली लस्सी तयार होते। कारण या ठिकाणी आपण पावडर शुगर वापरलेली आहे, म्हणूनच लगेच लस्सी तयार होते। झाली आपली लस्सी तयार। सर्व करत असताना यामध्ये 3 ते 4 बर्फाचे खडे घालावेत आणि या मलईदार थंडगार असा लस्सीचा आस्वाद घेण्यासाठी ही लस्सी आपण तयार करत आहोत। वरतून सजावटीसाठी या ठिकाणी काजू, बदाम आणि पिस्त्याचे काप घालावेत। ही रेसिपी कशी वाटली मला प्रतिक्रिया द्यायला विसरू नका। यापूर्वी देखील अनेक प्रकारचे समर ड्रिंक तयार केलेले आहेत, ते तुम्ही चॅनलवर जाऊन पाहू शकता। पुन्हा भेटूया, बाय बाय।